नमस्कार आणि रामराम मंडळी. सकाळी उठल्याच्या नंतर मस्त एन डी स्टुडिओ म्हणजे ते आपलं मुंबईचं नाही आहे, हे पुण्याचं एन डी स्टुडिओ. म्हणजे इथे ह्या सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे प्री प्रोडक्शन वगैरे ही सगळी कामं इथे होतात. आज इथे जाण्याचं कारण हे होतं की माझं एक सॉन्ग म्युझिक प्री लॉन्चिंग समजलं. प्री लॉन्चिंग होतं म्हणजे काय होतं की हे सॉन्ग फक्त आम्हाला आमच्या टीमच्या मेंबर्सला दाखवण्यात येणार होतं. त्यामुळे आज आम्ही इथे सगळं गेलो होतो. पण इथे गेल्याच्या नंतर कळालं की आम्हाला केक पण कापणार. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा केक, पोस्टर वगैरे, फोटोग्राफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण भाई सॉन्ग आपला रिलीज होते म्हटल्यावर आपल्याला पण असं भारी वाटायला हा हिरोसारखं. मग काय लोक म्हणली सर आमच्यासोबत पण एक फोटो काढा, आमच्यासोबत पण. मग खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मग भाई सुट्टी नाही. मग काय केकवर केक. खरं सांगायचं तर केक मला अजिबातच आवडत नाही भाई. म्हटलं पण आज केक खाऊन डायबिटीज होऊनच घरी जाणार आहे. पण काय समोरची इच्छा असते त्याच्यामुळे ते आपल्याला खावं लागतं. पण केक अजिबातच आवडत नाही. पण नंतर म्हटलं नाही भाई, आपण समोरचे लोक आपल्याला एवढे जर प्रेमाने केक भरवत असेल तर आपण का ते नको म्हणायचं. त्यामुळे मग सगळ्यांच्या मनासारखं करून मी मस्त केक वगैरे खाल्ला. आणि त्याच्यानंतर मग सगळे लोक बघत होते की कसं झालं सॉन्ग, काय वगैरे आहे सगळ्या गोष्टी. कोणाला आवडलं, कोणाला नाही आवडलं, हे सगळं सांगत होतं. पण आपण आपल्याला आवडलं ना, संपला विषय. आपण कोणाचा विचारच करत नाही असं म्हणायलाच नसतं. पण भाई छान झालं होतं, म्हणजे मला तरी आवडलं. त्यामुळे नंतर मग विचार केला की अरे आता एवढं आलं तर काय करू, निघूया चला. सगळं प्रोग्राम वगैरे झाल्यानंतर म्हटलं भाई आपण इथं आलो आणि बाप्पांच्या दर्शनाला नाही, आपला फेवरेट देवताला गेलो नाही तर काय कमवलं आपण. मग त्यामुळे मग लगेच तिथून निघालो आणि मस्त दगडूशेठला आल्यावर कळलं की भाई बा काय गर्दी. विचार केला चतुर्थी नाही, काय नाही, पण शनिवार, अरे बापरे, शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते. म्हणजे हे आत्ताच नाही, मी लहानपणापासून बघतोय शनिवार रविवार खूप गर्दी. मग दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो आणि इकडे व्हिडिओ, कारण की भाई हा ट्रेंड आहे. दगडूशेठला गेला ना इकडला बाहेरचा तुम्ही व्हिडिओ नाही काढला तर काय उपयोग. मस्त दर्शन वगैरे घेतलं, बाहेर बघतो तर भिडेवाडा तयार. अरे म्हणलं मागच्या 4 महिन्यापूर्वी येऊन गेलो काहीच नव्हतं, लगेच भिडेवाडा तयार झाला. अरे म्हणलं काय भाई पुणे, तिथं काय होऊन, इथं काही होऊ शकतं. मग बसलं मस्त गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं, उन्हात बघितलं वरती, यार प्रचंड ऊन आहे. म्हटलं आता भाई काय करू नये. पण म्हटलं भाई काही करून आपल्या घरी जावं लागेल, नाही तर करपल आता आपण. कारण की भाई आज पुण्याचं टेम्परेचर 41 होतं. खरंच 41 होतं. मग नंतर म्हटलं बाप्पा लक्ष ठेव, जातो घरी. मग काय मस्त थंड वगैरे पिलो आणि मस्त म्हटलं चला घरी. पण नंतर विचार केला अरे भाई आपण मोठा ब्लॉग तयार करतोय. पण म्हटलं नाही भाई, हा मिनी ब्लॉग आहे, बास कर. त्यामुळे लगेच स्टॉप